रामकृष्ण हरी. आपण ऐकत आहोत नरसिंह जयंतीची कथा. हिरण्यकश्यप नावाचा राजा होता आणि त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतला की मला देवाकडून मृत्यू नको, देवीकडून मृत्यू नको, स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको, असुराकडून नको, यक्षाकडून नको किंवा इतर कोणत्या प्राण्याकडूनही मला मृत्यू नको. ना घरामध्ये मृत्यू, ना घराच्या बाहेर मृत्यू, ना आकाशामध्ये मृत्यू, ना दिवसा मृत्यू, ना रात्री मृत्यू, ना दुपारी मृत्यू, ना अस्त्राने मृत्यू आणि ना शस्त्राने मृत्यू. कठोर तपश्चर्या करून प्रसन्न झाल्याने ब्रह्मदेवाला वर देणं भाग पडलं व ब्रह्मदेवाने वर दिला तथास्तु. ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाल्यानंतर हिरण्यकश्यप जो राजा होता तो स्वतःला देव समजून जनतेवरती अत्याचार करू लागला आणि जनतेला म्हणू लागला की तुम्ही मला देव समजा, देव मी आहे, माझी पूजा करा, तुम्ही इतर कोणत्याही देवाची पूजा करायची नाही. आणि जो कोणी त्याची पूजा करत नसेल त्याच्या प्रजेमध्ये तो त्यांना कठोर शासन देत असत. पण झाले असे की त्याच्याच पोटी जन्माला आलेला प्रल्हाद तो भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता. तो काही केल्या भगवान विष्णूंची नामस्मरण करणे सोडत नव्हता. पिता असल्या कारणाने त्याने सुरुवातीला त्याला समजून सांगितले की बाळा, मी तुझा वडील आहे, तोच मी तुझा देव आहे. तू आजपासून माझी पूजा कर, माझं नामस्मरण कर. त्याने कितीही गोड भाषेत समजून सांगितले तरी प्रल्हाद काही सोडत नव्हता. तो नारायण नारायण त्याच्या विष्णूचा जपच करत होता. तो विष्णूचा निस्सीम भक्त होता. शेवटी प्रल्हादाने त्याचा अहंकार दुखावला गेल्याने त्याने मुलाला शिक्षा करायला सुरुवात केली. त्याने अनेक प्रकारे त्याला छळ, तरीही त्याने नारायणाचे नाव काही सोडले नाही. होलिका दहनाची कथा आपणाला माहीत असेलच. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही ती पाहू शकता, ऐकू शकता. तर अशा प्रकारे अनेक प्रकारे छळ केला तरीही प्रल्हाद काही त्याला वश झालेला नाही. मग त्याने काय केलं, आता प्रल्हादाला सरळ ठार करायचे ठरविले. त्याने प्रल्हादाला खांबाला बांधले, जो खांब प्रवेशद्वारापाशी होता. आणि तो बोलला, आता तरी बोल, मी देव आहे, दुसरं कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये तू. तो बोलला नारायण नारायण करत होता. तो हिरण्यकश्यप बोलला की तुझा देव कुठे आहे, सांग बरे मला. प्रल्हाद बोलला, ह्या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे. असं बोलल्यावरती त्या हिरण्यकश्यपला एवढा राग आला, त्याने घेतलेली तलवार अशी जोरात उघडली. अशी जोरात उघडताच त्या खांबातून नरसिंहाचा अवतार झाला. भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला, जो की अर्धा पुरुष आणि अर्धा सिंह होता. आणि अशा रीतीने विष्णूंनी त्याला असं जोरात ओढून घेतला आणि आपल्या मांडीवरती आडवा केला आणि आपल्या वाघ नखांनी त्याचा वध केला. वध कशा प्रकारे केला बरे? नरसिंह म्हणजे अर्धा मनुष्य आणि अर्धा प्राणी. तसेच ते टायमिंग होतं तिन्ही सांजेचं, म्हणजे ना दिवस होती, ना दुपार होती, ना रात्र होती, ना देव होता, ना देवी होती, ना मनुष्य होता, ना राक्षस होता, आणि ना घरामध्ये ना घराच्या बाहेर. अशा रीतीने भगवान विष्णूंनी एकदम चालाखीने भक्ताच्या रक्षणासाठी आणि राक्षसाचा वध करण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतला. रामकृष्ण हरी.